पूजा झाली आता. आज उशिरा ब्लॉग चालू केला मी. वाजलेत किती, 9:30 झाले. सकाळी लवकर उठलेली पण याची तयारी करून दिली. तो गेला, मग जरा रिलॅक्स म्हटलं थोडंसं थांबूया, नंतर मग बनवूया ब्लॉग आपला. ॲक्च्युली आंटी आलेल्या. आंटी मी ब्लॉगचं सेट हेच करत होती, व्हिडिओचं बघत होती. काय मला मी बोलली ना तुम्हाला काल पण, तर तेच करत होती. तर आंटी आलेल्या. आंटी डोसे घेऊन आल्या. मिनी डोसे बनवतात, ते एवढे सुंदर बनवतात आणि एवढे सॉफ्ट असतात ना, खूप छान असतात. मी दाखवते तुम्हाला. बघा हे माझे झाडं किती छान वाटतं गं ना. आता हे पाळणं मोठं झालं. भांडी लावायचे पूजेचं ताट हाता आणलेलं ते. हे बघा हे डोसे एवढे सॉफ्ट आहेत ना. हे बघा खूप सॉफ्ट आहेत, खूप छान बनवतात ते. मिनी डोसे आहेत ते. मिनी डोसे काढतात म्हणजे एका पॅनवरती 2-2, 3-3 एवढे सॉफ्ट असतात ना. आणि ह्याच्यात त्यांनी चटणी दिली आहे. खूप छान डोसे असतात ते. आता नाश्ता करूया, चहा करूया. आणि आज जाणार आहे आपण कुठे, मी तुम्हाला दाखवेलच कुठे जाणार आहे. एवढा छान व्ह्यू आहे ना तिथे. व्ह्यू काय म्हणते मी, खूप छान मंदिर आहे. आणि जायचं आहे आपल्याला आता खारघरला. बघूया आधी कुठे कुठे जायचं आहे. आणि आज माझ्याबरोबर असणार आहे आंटी आणि मी, दोघीजणी आज जाणार आहेत खारघरला. ॲक्च्युली खारघरला नाही जाणार आहे, आम्ही जाणार आहेत वाशीला जाऊन मग आम्हाला टाईम मिळणारच आहे, मग आम्ही खारघरला जाऊ. बघूया मग तिकडचं मी दाखवते कसा सीन येतो. तो सीन बघाल ना, चक्रवून जाल. पण आज जाणार. नाही गेलं तर मग पुढच्या वेळेस दाखवेल, पण जाणार आहे आम्ही. ठरलं तर आहे, पण बघूया आता वाशीला किती वाजतात. कारण का तिथे पण टायमिंग आहे, जिथे आपण जाणार आहोत खारघरला तिथे पण टायमिंग आहे. जर त्या टायमात नाही गेलो तर ते मंदिर बंद होणार आहे. डायरेक्ट मी संध्याकाळी 4ला ओपन होईल. मग बघूया आपण, म्हणजे सगळं फिरेपर्यंत 4 वगैरे वाजले तर मग जाऊया. मॉलला पण जाऊया, आंटी बोलत होत्या. पण बघूया आता कसं काय आहे ते. ओके, आता चहा करते, चहा ठेवते आणि मग चहा आणि डोसे ते खाऊया. आणि मग तयारी करूया. आंटी बोललेला 10:30 वाजेपर्यंत जायचं आहे. तर बघूया 10:30 वाजतात की आणखी किती वाजतात. बहुतेक आता टाईम तर आहे भरपूर. म्हणजे चहा होईल, चहा झाल्याच्यानंतर मग आपण निघूया. मी आंटीला आता जाऊन सांगते का आंटी मे बी आ रही है आपके साथ. साखर संपली आहे. मी हे काल घासून ठेवलेलं पण ओलंच आहे. आता आपण साखर भरूया. म्हणजे चहापुरतीच घेते, नंतर मग बघूया. बजली जास्त गोड नाही खायचं बाबा. हे सुकल्याच्या नंतर साखरेची बरणी सुकली आपण साखर भरूया. आणि आता ठेवून देऊ. आधी चहा ठेवते, मग भेटूया. तुमच्याशी फेस टू फेस बोलते. कारण का मी जे काय बोलते ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जर म्हणजे इथे ना त्या लेडीज आहेत, त्या बघत आहेत माझ्याकडे मी व्हिडिओ काढते. ठीक आहे, एवढं काही नाही आहे. तर माझं काय म्हणणं माहिती आहे, मी काय बोलते ते तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आपण कसं माहिती आहे, असं बोलत राहिलो ना का मग आय कॉन्टॅक्ट होतात आणि आपण बरोबर बोलतो. मी काय बोलते ते तुम्हाला समजतं. आणि मी फक्त तुम्हाला असं बॅक कॅमेरा करून जर व्हिडिओ काढत राहिली तर काही समजणार नाही. चहाची कंडिशन, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे तुम्ही मला समजून घेणार नाही, म्हणून मी तुमच्याशी डायरेक्ट आय कॉन्टॅक्टमध्ये बोलते. आणि आय कॉन्टॅक्टमध्ये बोलणं म्हणजे अंडरस्टँडिंग. म्हणजे मी काय बोलते ते तुम्हाला समजतं. तुम्हाला म्हणजे मला काय सांगायचं आहे ते समजतं. जर मी तुमच्याशी अशी बोलली नाही तर असं पण होत नाही. म्हणजे मी कोणाशी बोलते मग, वस्तू बरोबर, ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला समजणार ना की कोणाशी बोलते. हां, मध्ये मध्ये होत असेल थोडंसं माझं म्हणजे इकडे तिकडे, पण मी मोस्टली आय कॉन्टॅक्टमध्येच बोलते. तर माझ्याशी खरंच
म्हणजे बोलत राहा माझ्याशी, मला विचारत राहा. आणि मी जिथे जाणार आहे ते काहीतरी कबूतर आलेत. मी चपाती टाकलेली रात्रीची आणि आता कबूतर आले. हे ना, हे ना, आता ते पण खात आहेत आणि मी पण आता खाऊन घेणार आहे. चहा आपला उकळतो इथे आणि मग बघूया असं काय ते. हे मॉइश्चरायझिंग घेऊनच फिरते. तुम्ही बोलाल की ही प्रमोशन करते. कसलं प्रमोशन वगैरे काही नाही आहे, पण माझं हे फेवरेट झालं. ते एवढं फेवरेट झालं ना, मस्त. कारण का खरंच हे खूप छान आहे. वावचं मॉइश्चरायझिंग आहे, हिमालयाचं आहे, रोज फ्लेवर आहे त्याच्यामध्ये आणि स्मूथ बॉडी लोशन विथ लॅक्टिक ॲसिड आहे ह्याच्यात. मस्त आहे हे. 48 hours मॉइश्चरायझिंग म्हणजे 48 तासापर्यंत ते राहतं आणि खरंच राहतं. मी कुठलं प्रमोशन करत नाही किंवा ह्याच्यासाठी मला खास पेमेंट होत नाही आहे, पण हे खूप छान आहे. 48 hours म्हणजे तासांसाठी आहे. खूप छान आहे. वाव, दिसतं असं पकडू मग समजेल. वाव, वावचं बॉडी लोशन. आणि ह्याच्यातच ना तुम्हाला सांगते शॅम्पूचं पण आहे, डॅन्ड्रफसाठी पण आहे, तो हेअरफॉलसाठी आहे आणि खूप छान आहे. ते कशाचं माहिती का? कांद्याचं आहे. आता मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, केसासाठी कांदा खूप चांगला असतो. आपण ऑइल बनवतो घरी, खोबऱ्याचं तेल बनवतो केसांसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा आपण कांदा टाकतो, ॲलोवेरा टाकतो, बरंच काय काय, मेथीदाणे असतात त्याच्यामध्ये, कलोंजी असते, ह्या वस्तू टाकतो आपण आणि त्या उकळवून घेतो. परत जास्वंदीचं फूल असतं, पानही टाकतात, कढीपत्त्याचे पानं असतात. हे सगळे एकत्र करून ते तेल चांगलं उकळवतो, गाळून घेतो आणि ते भरतो. त्याच्यात कांदाही टाकतो आपण. तर त्या शॅम्पूमध्ये कांदा आहे, दाखवते मी तुम्हाला. दिसलं आहे ना कांदा? तर हे कांद्याचा अँटी फॉल शॅम्पू येतो, अँटी हेअर फॉल आणि वावचंच आहे. दिसलं ना? परत एकदा असं हे बघा, 2 बॉटल आहेत हे ना, असे ते खूप छान आहे. टेंटेडेन टेडेन शॅम्पू, बॉडी लोशन, मॉइश्चरायझिंग बॉडी लोशन. चहा झाला आपला, चहा वेगळी आहे ना. हा शॅम्पू आहे आणि हे बॉडी लोशन आहे. अशा तऱ्हेने आपला नाश्ता आहे. आता नाश्ता करूया आणि मग तयारी करूया आणि मग तुमच्यासाठी मग सरप्राईज. आता ते सरप्राईज काय असेल बघूया नंतर, कारण का पण मला तरी वाटतं जावं तिथे. खूप इच्छा आहे जायची, कारण का यश बोलवत होता का खूप छान आहे तिथे म्हणून, तर जाऊ म्हणून. आता बघूया कसं काय. आधी नाश्ता करू, मेन नाश्ता असतो. एनर्जी ड्रिंक आहे आपलं हे. खरंच ह्या 4-5 दिवसात चहा माझा खूप व्हायला लागले, कारण का मी चहा घेत नव्हती पण आता घेते आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, बिझी झाल्यापासून चहा चालू झालं जास्त, पण कमी केला पाहिजे. ओके, टेक केअर. मी हा व्हिडिओ जर मोठा झाला ना तर मी दुसऱ्या पार्टमध्ये टाकेल. म्हणजे हे सकाळचं मॉर्निंगचं झालं आणि ते जे मी जाणार आहे ना ते मी उद्याच्या ह्याच्यात टाकेल. मग तेव्हा बघा तुम्ही मी कुठे गेले. ओके, आता चार्जिंग नाही, कारण का व्हिडिओ माझ्याकडे जास्त गॅलरी पण फुल होते आणि मग डाउनलोड करायला भेटत नाही. तर आता मी व्हिडिओ ठेवते, मग तयारी झाल्यावर मग करेन मी थोडंफार. आणि जर नाहीच राहिलं तर ह्याचा पार्ट टाकून उद्या परवा बघूया. ओके, बाय, टेक केअर. अजून काय घेतली, चलो बाय.